खूप दिवस झालं बटाटे आणून ठेवले होते, पण मला चिप्स करणं झालं नाही. तरी पण मी आज अर्धेच घेतले. 10 किलो बटाटे आणलेले आहेत. 5 किलो मी आत्ता करते आणि 5 किलो नंतर. हे चिप्स जे आपण करतो ते 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे चिप्स चांगले पांढरे शुभ्र उमटतात. आणि बघा, शेवटचं बटाटा राहिलं होतं आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण मी लागून घेतलेलं आहे. मस्त असे चिप्स झाले होते आणि असे पाण्यात टाकून ठेवायचे आणि उद्या सकाळी आता ह्याला शिजवायला टाकायचं. आणि झोपताना ह्याच्यात थोडीशी तुरटी फिरवली की आणखीन पांढरे शुभ्र होते. आणि 2 दिवस झाले मी हेअर कट केला होता, पण तो तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला. आता लॉंग हेअर असण्यापेक्षा ना शॉर्ट हेअर पण हेल्दी हेअर असणं कधीही चांगलं. आणि जेव्हा तुम्ही हेअर कमी करता, म्हणजे कट करता, तेव्हा केस गळती पण कमी होते. बघा, म्हणजे अर्ध्याच्या वर केस गळती कमी झालेली आहे मी कट केल्यास. ह्या दोघीही वरून खेळून आल्या होत्या आणि ह्या मॅडमला फ्रेश व्हायचं नव्हतं. मी खूप विनवलं, म्हणलं खेळ बाई, थोड्या वेळाने करते. नंतर मी चहा केला. आम्ही दोघांनीही चहा घेतला, पण साऊ तशीच खेळत होती. तिला काही फ्रेश व्हायचंच नव्हतं आज. आणि आज संध्याकाळी मी बिर्याणी करणार होते, त्याचीच थोडीशी तयारी करायला सुरू केली. कांदा कट करून घेतला. आता बिर्याणीचा कांदा कट करताना मी कोशिंबीरचं पण सगळं कट करून घेत असते, म्हणजे सगळी कटिंग एकदाच होऊन जाते. आता बिर्याणीमध्ये मी टोमॅटो टाकत नाही, हे सगळं सामान कोशिंबीरचं आहे. आणि त्याच्यानंतर मी बिर्याणीला दम दिला. आता हे जे नवीन दुखणं आहे ना हाताचं, ते फारच मला हे कष्ट देत होतं, कारण ते उजव्या हाताला होतं माझ्या. आणि दही आला होता आणि ह्या अयोध्याचा प्रसादही आम्हाला मिळाला होता, पण आज तो खायचा नव्हता. आणि इथं बघा, साऊ करून दाखवते मम्मा रागात तिच्याकडं कसं बघत असते ते. नंतर मस्त बिर्याणी झाली आणि बिर्याणी काढल्यास माझ्या लक्षात आलं की मी बिर्याणीमध्ये हळद टाकायचीच विसरले. असं